दिवसाची सुरुवात परशुरामाच्या दर्शनानं। चिपळूणला पोहोचायच्या आधीच लागतं लोटे परशुराम। परशुरामाचं हे देवस्थान मुंबई गोवा हायवेवरून डावीकडच्या बाजूला आत आहे आणि अर्धा किलोमीटर प्रवास करून आपण मुख्य मंदिरात पोहोचतो। पाय धुतल्यावर पहिलं सिद्धिविनायकाचं दर्शन। वक्रतुंड महाकाय या गणेशाच्या स्थापनेसाठी कोल्हापूरचे शाहू महाराज त्यांच्या पत्नीसह खास आले होते। विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। परशुरामाचं हे मंदिर जवळजवळ 300 वर्ष जुनं आहे। डाव्या बाजूला आहेत काळ आणि उजव्या बाजूला आहेत काम। काळ, काम आणि भगवान परशुराम म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश। काळ म्हणजेच मृत्यू आणि काम म्हणजेच वासना। परशुरामांनी मृत्यूवर आणि वासनेवरती विजय मिळवला। विष्णूने जे 10 अवतार जगदोद्धारासाठी जे धारण केले ज्याला आपण दशावतार नावाने ओळखतो, या 10 अवतारांमधला मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी हे एकूण 10 अवतार। त्यातला 6वा जो अवतार आहे जो पहिला मानवी आहे आणि पहिला चिरंजीवी आहे, अशा तो म्हणजे भगवान परशुराम आणि त्या अवताराचं मंदिर या ठिकाणी आहे। परशुरामांनी गुजरातपासून कन्याकुमारीपर्यंत बाण मारून कोकण भूमीची निर्मिती केली। इथला समुद्र 6 योजना रुंद आणि 48 योजना लांब असा मागे लोटला कोकण भूमी निर्माण केली। इथे संत रामदास ध्यानासाठी अनेकदा आल्याचे दाखले सुद्धा आहेत। पुणे एकेकाळी भगवान परशुरामाला या तोफांमधून सलामी दिली जायची, पण 1977 ला एक अपघात झाला आणि त्यानंतर ही प्रथा बंद पडलेली आहे। पण अजूनही सरकारची 1481 रुपयाची जी सनद आहे दिवाबत्ती आणि दारुगोळ्यासाठी ती अजूनही दिली जाते। मंदिराच्या पुढ्यातून या पॉइंटवरून पाहायला मिळतो पूर्ण चिपळूणचा नजारा आणि वशिष्ठी नदीचं पात्र। पण याहीपेक्षा वशिष्ठी नदीचा चांगला व्ह्यू आपण घेऊ शकतो परशुराम घाटातून। इथली संध्याकाळची राईड तुम्ही खरंच एन्जॉय कराल। रुंद रस्ता आणि ऐसपैस वळणावरून दिसणारी ही वशिष्ठ नदी। हे सगळं पाहत आम्ही चिपळूण शहरात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती। शहरातलं गजबजलेलं रायडिंग पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी। पण या सगळ्या गजबजाटात आम्हाला ऐकू येत होता तो जाखडीचा नाद। पूर्वीच्या मुंबईमध्ये म्हणजे बॉम्बेत हा नाच भारी फेमस झाला होता। यालाच म्हणायचे बाल्या डान्स। हा डान्स गिरणी कामगारांचा एक विरंगुळा होता। खांदे उडवत, पायातले घुंगरू वाजवत रिंगण करत नाचायचं। ढोलकीवर ताल धरणारे, गाणं रचणारे आणि त्याला चाल लावणारे, एका नादात दंगलेले। काय नाचता रे तुम्ही? एका ध्यानात घेण्याचं मनात गणा, एका ध्यानात घेण्याचं मनात येऊन या सांग मजला, येऊन या सांग मजला, इवल्या कानात गणा, एका ध्यानात घेण्याचं मनात गणा, एका ध्यानात घेण्याचं मनात। रत्नागिरीच्या छोट्या छोट्या गावांमध्ये हा ताल भिनलाय। सळसळत्या उत्साहानं भरलेला। आणि हे असं रात्रभर पहाटेपर्यंत चालू शकतं।
चिपळूणमध्ये राहण्याचे भरपूर पर्याय आहेत. इथल्या क्वालिटी रिसॉर्टमधून चिपळूण शहर आणि वशिष्ठी नदीचा मस्त व्ह्यू मिळतो. चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीवर बोटिंग नक्की करा. हॉटेल अभिषेकचे कोंबडी वडे खा आणि परशुराम घाटात बाईक राईड नक्की करा. शिवाजी महाराजांची वीरगाथा शिल्पांमधून, डेरवणच्या शिवसृष्टीमध्ये. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर